जयसिंगपूर बांधकाम ठेकेदार विरोधातील आंदोलन. आदमभाई मुजावर यांची प्रकृती खालावली. जयसिंगपूर शहरात नगरपरिषद मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकाम सुरू असून गेल्या 4 वर्षापासून हे काम सुरू आहे. इमारतीचं बांधकाम कालावधी पूर्ण होऊनही आज तागायत ठेकेदार आणि प्रशासनानं इमारत जनतेसाठी खुली केली नाही. जनतेचा मानसिक त्रास रोखावा अशी मागणी करत आदम मुजावर यांनी बुधवार दिनांक 11 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलं. मात्र आज शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता मुजावर यांची प्रकृती खालावल्याचं निदर्शनास आल्यानं आदम मुजावर यांना तातडीने सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तर प्रकृती स्वास्थ्य ठीक होताच मी लवकरच पुन्हा येईन आणि आंदोलन सुरू करेन असा इशाराही मुजावर यांनी दिलाय. जयसिंगपूर नगर परिषद इमारत बांधकाम ठेकेदार व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस लिमिटेड या दिनांक 29/1/2021 रोजी वर्क ऑर्डर दिली. 24 महिन्यात काम पूर्ण करण्याचा कालावधी दिला. मुदतीत काम पूर्ण न झाल्यास प्रतिदिन 1000 रुपये दंड लागू केला. आंदोलक आदमभाई मुजावर यांनी वर्क ऑर्डरनुसार ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची मागणी केल्यानंतर मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांनी 1,86,000 दंड लागू केला असल्याचं पत्र आंदोलकांना दिलं आणि आंदोलन थांबवण्याची विनंती केली. आंदोलक आदमभाई मुजावर यांनी सांगितलं की अंदाजे रक्कम 9,61,82,261 रुपयाला टेंडर ठेकेदाराने दिलंय. ते वेळेत पूर्ण करावं यासाठी ठेकेदाराला 60% जादा दर मंजूर करण्यात आला, पण ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केलं नाही. जयसिंगपूर नगर परिषदेने ठेकेदाराला पाठीशी घातल्यानं मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासन आपली चूक लपवण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलंय. परंतु पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकारी यांचे जयसिंगपूर शहरवासियांकडून कौतुक होत आहे. अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी जयसिंगपूरहून सुभाष सामंत.